हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहावी स्वामीचरणी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओची सुरुवात करते. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आषाढ अमावस्या 2026 कधी आहे, तारीख कोणती राहणार आहे आणि या अमावस्येचे काय महत्त्व आहे आणि या दिवशी आपल्याला काय करायचं आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ही माहिती स्किप न करता शेवटपर्यंत पाहायची आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आषाढ अमावस्या 2026 ज्याला आपण दश अमावस्या सुद्धा म्हणत असतो, तर ही 14 जुलै 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. हिंदू संस्कृतीत या दिवशी पितरांचे श्राद्ध, दीपपूजन आणि दानधर्म केल्याचे उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आपल्याला लाभत असते. आणि जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल ते सुद्धा निवारण होत असते, पितरांचा आशीर्वाद मिळत असतो. काही लोक म्हणत असतात की अमावस्या म्हणली की निगेटिव्हिटी पसरत असते, पण तसं काही नाही. हा काळ पूजा पाठ, दान धर्म आणि पितरांची सेवा करण्यासाठी खूप छान असा दिवस असतो. म्हणून ह्या दिवशी जर आपल्या घरातली डीप क्लिनिंग आपण जर केली तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रगट होत असते आणि अलक्ष्मी आपल्या घरातून निघून जात असते. म्हणून महिलांनी आवर्जून या दिवशी आपल्या घरातली स्वच्छता करायची आहे. ज्या काही अडगळ वस्तू असतील तो आपल्या घराबाहेर आपल्याला काढून टाकायच्या आहेत. त्या दिवशी आपल्याला सर्वप्रथम स्नान करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला गंगा स्नान करणं शक्य असेल तर त्या दिवशी तुम्ही गंगा स्नान करू शकता. जर शक्य नसेल तर तुमच्याच घरामध्ये बादलीमध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकून आपल्याला त्या दिवशी स्नान करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या घरातली स्वच्छता आधी करायची आहे आणि त्या दिवशी आवर्जून आपल्या किचन ओट्याची साफसफाई करायची आहे. त्याच्याने आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा माता नेहमी आपल्या घरात राहते, अखंड स्वरूपात राहत असते. आणि त्या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांची सेवा आपल्याला करायची असते, त्यांचं नामस्मरण करायचं असते. आणि आपल्या घरात मध्ये जर आपली महादेवाची पिंड असेल तर त्यांच्यावर तुम्ही अभिषेक करू शकता किंवा मंदिरात जाऊन आपल्या महादेवाच्या पिंडीला तुम्ही जल अर्पण करू शकता. याने सुद्धा आपल्या घरातले पितृ खुश राहत असतात. सर्वप्रथम आपल्याला त्या दिवशी करायची आहे सेवा, म्हणजे ती आपल्या उंबरट्याची सेवा करायची आहे. हळदीचं लेपन आपल्या उंबरट्याला करून घ्यायचं आहे. ते अजिबात आपल्याला विसरायचं नाही, कारण की हळदी जी आहे ना ती आपल्या माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पूर्ण उंबरट्याला हळदीचं लेपन करू शकता. जर नसेल तर तुम्ही 2 स्वास्तिक त्या ठिकाणी काढून घ्यायचे आहेत आणि पाण्याने भरलेला आपल्याला एक छोटासा गिलास किंवा तुम्ही तांब्या आपल्या त्या ठिकाणी उंबरठ्यावर भरून ठेवायचा आहे आणि तांदूळ आपल्याला त्या ठिकाणी त्या पाण्यावर भरून ठेवायचे आहेत. म्हणजेच की दिवसभर ते तांदूळ तसेच आपल्याला ठेवायचे आहेत आणि सायंकाळी त्या तांदळावर आपल्याला थोडंसं कापूर टाकून ते तांदळावर आपल्याला जाळायचे आहेत. याने आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे ते दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहते. कारण की जेवढं आपण आपल्या घरामध्ये धार्मिक कार्याला महत्त्व देऊ तेवढंच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नांदते आणि जे काही आपल्या हातून कार्य घडतील ते कार्य आपल्या हातून लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होत असते. म्हणून अमावस्येला कधीही निगेटिव्हिटी आणते असं न म्हणता आपण या अमावस्येला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे, सकारात्मक घ्यायचं आहे आणि सकारात्मकच राहायचं आहे. तर बघा, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत छान असे उपाय आणि आपल्याला कोणत्या पूजा मंत्र जपायचे आहे त्याबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे. म्हणून ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत पहा. पितृशांतीसाठी हा दिवस खूप छान आहे. तर आपल्याला या दिवशी पिंडदान करायचे आहे, तर्पण विधी करायचे आहेत. आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी हा दिवस खूप छान आहे. कधीही आपण आपल्या पितरांची सेवा करत असताना, आपण पाणी अर्पण करत असताना, तर्पण विधी करत असताना अंगठ्याच्या हाताने, म्हणजे अंगठा त्या ठिकाणी आहे त्या अंगठ्याच्या साईडकडूनच आपल्याला पाणी सोडायचं आहे, म्हणजे डाव्या साईडला असं पाणी आपल्याला सोडायचं आहे. या दिवशी आपण दीपपूजन सुद्धा करू शकता. या दिवशी दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे, आपल्या उंबरट्यावर एक दिवा लावायचा आहे आणि देवघरामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा एक दिवा लावायचा आहे. मोहरीचं तेल असेल तर खूप चांगलं, जर नसेल तर तुम्ही तिळाचा दिवा किंवा साध्या तेलाचा दिवा जरी लावला तरी चांगला आहे. पण या दिवशी जेवढ्या सेवा होतील तेवढ्या सेवा आपल्या हातून आपल्याला करून घ्यायच्या आहेत. सर्व ठिकाणी आपल्याला प्रकाश करून घ्यायचा आहे. आपल्या किचन ओट्यावर एक दिवा लावायचा आहे आणि पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे. पितृस्तोत्र आपल्याला या ठिकाणी पठण करायचे आहे. आपल्या स्वामीच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये हे स्तोत्र दिलेलं आहे. तुम्ही हे स्तोत्र त्या दिवशी पठण करून घ्यायचं आहे. परत झाडाला आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि जर तुम्ही शक्य असेल नदीमध्ये जर स्नान केलं तर त्या नदीमध्ये आपल्याला थोडेसे तीळ आपल्याला टाकायचे आहेत. त्याने सुद्धा तुमच्या घरातले पितृदोष तुमचा कमी होत असतो. आणि आपल्या पितरांसाठी ताट वाढायचं आहे. त्याच्यातला नैवेद्य थोडासा आपल्याला कावळ्याला, गाईला आपल्याला घालायचं आहे. पितरांचं स्मरण करायचं आहे. संध्याकाळी घरामध्ये मुख्य दरवाजावर आपल्याला माता लक्ष्मीचं आगमन करण्यासाठी एक दिवा त्या ठिकाणी आवर्जून आपल्याला लावायचा आहे.
फक्त तुम्ही पितरांना खुश करण्यासाठी जरी तुम्ही रोज आपल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही जल अर्पण केलं तर याने सुद्धा तुमच्या घरातला पितृदोष कमी होतो. तुमच्या घरामध्ये जास्तीत जास्त जर पितृदोष असेल तर तुम्हाला खरंच सांगते, तुम्ही एक वेळेस आपलं त्र्यंबकेश्वर नाशिकला तुम्ही जाऊन या आणि त्या ठिकाणी अशी एवढी सुंदर पूजा होते ना, ती पूजा तुमच्या घरामध्ये तुम्हाला झालीच पाहिजे. जर जास्तीत जास्त पितृदोष असेल, तुमच्या घरातले कोणते कार्य होत नाही, तुमच्या घरामध्ये सतत भांडणं, तुमच्या मुलाचं वडिलांचं जमत नाही, नवरा बायकोचं जमत नाही आणि जर तुमच्या घरात जे काही तुम्ही नवीन कार्य तुमच्या हाती घेता ते कार्य तुमच्या हातून पूर्ण होत नाहीत, असे अनेक संकट तुमच्या घरात असतील, तुमच्या घरामध्ये सारखा दवाखाना आहे, असं जर तुमच्या घरात लक्षणं दिसले तर आवर्जून तुम्ही एक वेळेस तुमचा खर्च जरी झाला तरी चालेल, पण नाशिकला तुम्ही एक वेळेस जाऊन या. त्र्यंबकेश्वरला एवढी सुंदर पूजा होते, त्या ठिकाणी पितृदोषाची पूजा होते. तुमच्या घरामध्ये तुमचे कार्य होत नाही ना, संपूर्ण तुमच्या घरातली पूजा त्या ठिकाणी छान पद्धतीने केली जाते. म्हणून एक वेळेस तुम्ही त्या ठिकाणी जा आणि जर तुम्हाला जायचं असेल तर मला संपर्क साधा. मी तुम्हाला तिथली संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देईल, पत्तासुद्धा तिथला देईन. तर बघा, तर अमावास्येच्या दिवशी पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या घरामध्ये वादविवाद असतील तर एक वेळेस नाशिकला जाऊन या आणि जर थोडक्यातच असेल तर तुम्ही अशा प्रकारे अमावास्येच्या दिवशी घरच्या घरी तुम्ही साध्या पद्धतीने पितरांना खुश करू शकता. ज्या ठिकाणी तुमच्या घरी पितरांच्या पूर्वजांची जर तुमच्याकडे फोटो असेल त्या ठिकाणी पण या दिवशी तुम्ही दिवा लावा. तुम्हाला साधंच करायचं आहे, त्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे, मुख्य दरवाजावर दिवा लावायचा आहे. माता लक्ष्मीचं आगमन करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची सेवा आपल्या हातून झालीच पाहिजे. याने पण आपले पित्र खुश होतात आणि गाईला आपल्याला थोडंसं अन्न, कावळ्याला किंवा एखाद्या पक्ष्याला किंवा एखाद्या गरिबांना तुमच्याकडून शक्य होईल तेवढं दानधर्म आपल्याला करायचं आहे. कारण की अमावास्येच्या दिवशी आपले जे पूर्वज आहेत ते पृथ्वी तलावर भ्रमण करत असतात आणि जर आपण अशा सेवा करताना त्यांना दिसलो तर ते तृप्त होत असतात, खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात. म्हणून या दिवशी जेवढं आपल्याकडून चांगलं कार्य होईल तेवढं चांगलं कार्य आपल्याला करायचं आहे. आणि खरंच सांगते, महादेवाला तुम्ही जर जल अर्पण केला, तुमच्या घरातलं कोणतंही संकट असू द्या ते दूर होणार आहे. तुमच्या मनामध्ये छान असे सकारात्मक विचारसुद्धा येत असतील. जर तुम्हाला भीती वाटत असते, कारण पितृदोष जेव्हा आपल्या घरात असतो ना, तेव्हा स्वतःमध्ये सुद्धा निगेटिव्हिटी येते, स्वतःला आपल्याला भीती वाटते, एखादं वाईट घडेल का, एखादं वाईट आपल्या हातून होईल का, अशी पण भीती असते. म्हणून तुमचं मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही रोज एक जल पाण्याने भरलेला तांब्या घेऊन आपल्या महादेवाच्या पिंडीवर तुम्ही अर्पण करायचं आहे. तर चला, तर मग आपण सर्वजण मिळून आपल्या अमावस्येच्या या आषाढ अमावस्येच्या दिवशी ह्या सेवा आपण करूया. ही साधी सोपी माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा. आणि हो, तुम्हाला जर नाशिकला जायचं असेल, त्र्यंबकेश्वरला जाऊन पितृदोष तुम्हाला काढायचा असेल तर प्लीज मला संपर्क साधा. मी तुम्हाला कमेंटमध्ये किंवा कोणत्या एखाद्या व्हिडिओमधून तुम्हाला संपूर्ण माहिती देईल, तिथला पत्ता देईन, तिथल्या गुरुजींचा सुद्धा मी तुम्हाला नंबर देईन. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. तर पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. आजची झालेली सेवा मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओचा इथंच मी शेवट घेते. आजची माहिती खूप मोठी झाली, मला मनापासून माफी मागते, पण हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमचे खूप खूप आभारी. आपल्या चॅनलला छान असा प्रतिसाद तुम्ही देत आहात, त्याच्यामुळे पण खूप खूप तुमचे धन्यवाद. असंच आपल्या चॅनलवर सपोर्ट असू द्या. आपल्या ह्या स्वामीज फॅमिली चॅनलला असंच समोर तुम्ही घेऊन चला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि हो, स्वामी महाराजांचं नामस्मरण करत राहा. ओम नमः शिवाय याचा पण तुम्ही मंत्र जप करत राहा. याने पण आपल्या घरातला पितृदोष कमी होतो. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा सुद्धा मंत्र खूप खूप आपल्या जीवनामध्ये उपयुक्त, म्हणजेच आपल्याला खूप फायदेशीर हा मंत्र ठरत असतो. म्हणून तुम्ही ह्या तिन्ही मंत्राचा आपल्या मुखातून जेवढं नामस्मरण होईल तेवढं नामस्मरण तुम्ही करत राहा. चला मग इथंच मी व्हिडिओचा शेवट घेते. श्री स्वामी समर्थ. बाय बाय सगळ्यांना.